सगळी माणसं आणि समोर तुमच्यासमोर असणारा मी, मला असं दिवसभर आणि आता सुद्धा वाटतं की आपण आपल्या घरात, आपल्या भागात, आपल्या गावात कुठेतरी मला तिन्ही चारही उमेदवारांचं अभिनंदन करायचं आहे. अभिजित तुझं अभिनंदन करायचं आहे, आमच्या तेंडुलकर वहिनींचं अभिनंदन करायचं आहे, अविनाश आमचे वैभव कुंभारांचं अभिनंदन करायचं आहे, आमच्या ओटवकर वहिनींचं अभिनंदन करायचं आहे, सन्माननीय सुषमा जाधव वहिनींचं अभिनंदन करायचं आहे. तुमच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही आमच्या सगळ्या माणसांना भेटायची संधी मिळाली. एरवी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी या राज्याचा आरोग्यमंत्री आहे, त्यामुळे एक मोठे भाषण करून मी आपलं निवांत पुढे निघालो असतो. परंतु माझ्या गावातल्या, माझ्या भागातल्या, माझ्या प्रत्येक घरातल्या ज्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी गेलो, प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता. आपल्या कुटुंबातला सदस्य आपल्याला भेटायला आला आहे, त्यामुळे अगदी तास 2-2 तास माणसं वाट बघत होती, किती वेळ झाला आहे याच्यापेक्षा सुद्धा आपल्या घरचा माणूस आपल्या घराला भेटायला आला आहे याचा एक आनंद आमच्या तमाम सगळ्या राधानगरीवासियांना होता. त्यामुळे तुमच्या 5 जणांचा अभिनंदन होतं की इतकी खुश माणसं होती आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा सुद्धा मीही खुश होतो तेवढ्यासाठी की निवडणूक महापालिकेची आहे. तर त्या निमित्तानं मला सुद्धा माझ्या सगळ्या माणसाला भेटायची संधी मिळाली. एरवी आपण सगळेजण वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्तानं सातत्यानं भेटत असतो, वेगवेगळ्या निवडणुकांच्या किंवा सुखदुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानं सातत्यानं भेटत असतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण सगळेजण एकत्रित जमलोय. उद्याच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणणार आणि महायुतीची सत्ता आणत असतानाच उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळे जीवाभावाचे असे 5 उमेदवार आपण निवडून आणावे. यासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी आपण सगळेजण निघालो. विशेषतः मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी असणारे 5 उमेदवार हे आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखाशी निगडीत असणारे, आपल्या सगळ्यांच्यासाठी सातत्याने झटणारे आणि कधी रात्री आता तर नेहमी आपला अभिचं तर स्लोगन आहे, आपला अभि हक्काचा अभि. ज्या पद्धतीनं अभिचं काम आहे ते निश्चितपणे सगळ्या लोकांना अतिशय परिचित आहे. इथं आमचे तेंडुलकर आहेत. आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की उद्या सुद्धा या मतदारसंघाचा जो काही चेहरा मोहरा बदलायचा असेल त्यासाठी ज्या पद्धतीचं काम आणि कल्पकता पाहिजे, ज्या पद्धतीचा संपर्क पाहिजे, त्या सगळ्यामध्ये परफेक्ट अशा पद्धतीचा माणूस असेल तर आमचे अभय तेंडुलकर आहे. म्हणजे ही सगळी माणसं जी आहेत ती लोकांच्या साठी काम करणारी आहेत, लोकांच्या ती आहेत. त्यामुळे साहजिकच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक अशा पद्धतीच्या पार्श्वभूमीमध्ये आपण तमाम सगळे राधानगरी बुजुर्गवासीय अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं या संपूर्ण महायुतीच्या पॅनलच्या पाठीमागे लागूया. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.